लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 14वा हप्ता म्हणजेच कोणता ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिना संपला तरी अजून भेटलेला नाहीये। मग 14वा हप्ता आणि 15वा हप्ता एकत्र भेटणार का? 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी अकाउंटला येणार का? याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली, ब्रेकिंग न्यूज समोर आली, ती तुम्हाला मी दाखवणार आहे लाडक्या बहिणींनो। आणि असं कोणत्या लाडक्या बहिणीला असं वाटतं की बाबा आमच्या अकाउंटला आता 14वा आणि 15वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, 3000 रुपये अकाउंटला भेटायला पाहिजे। त्यांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आणि 13वा हप्ता तुम्हाला भेटलाय का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण की जर 13वा हप्ता भेटला असेल आणि तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला हा पुढचा हप्ता भेटणार। त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी आपली आपली कमेंट बॉक्समध्ये माहिती सांगायची आहे। चला आता वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आज लास्ट दिवस आहे, ऑगस्ट महिना या ठिकाणी आज संपलेला आहे आणि आज देखील या ठिकाणी पैसे कोणाच्या लाडक्या त्यांच्या अकाउंटला पण आले नाहीत किंवा अधिकृत माहिती देखील या ठिकाणी समोर आली नाही की कोणत्या तारखेला पैसे जमा होणार। तर लाडक्या त्यांनो बघा एक महत्त्वाची बातमी त्याच्याबद्दल आलेली आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे पडू शकतात। ऑगस्ट महिना संपलेला आहे, 3000 रुपये कोणत्या लाडक्या ताईला मिळणार आहेत आणि 14वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, 15वा हप्ता एकत्र भेटणार आहे का? तर याच्याबद्दलची सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो बघा आता सगळ्याला माहिती झालेलं आहे की ऑगस्ट महिना संपलेला आहे, 14वा हप्ता अजून भेटलेला नाहीये आणि मागचाच महिना म्हणजे ऑगस्ट महिन्याचाच हप्ता अजून भेटलेला नाहीये। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईला असं वाटतं की लवकरात लवकर आम्हाला हा 14वा हप्ता भेटायला पाहिजे आणि त्याचबरोबर 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा पण हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे, कारण की सणासुदीचे आता दिवस आलेले आहेत। लाडक्या ताईंचे हे महत्त्वाचे दिवस असणार आहेत, कारण की त्यांना वेगवेगळ्या गोष्टीसाठी खरेदी करण्यासाठी पैसे लागतात। गरीब ताईंना याची खूप गरज आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंना एक महत्त्वाची बातमी आली आहे टाइम्स नाव मराठीची। ही काय बातमी आहे बघा, आपण देखील सरकारकडे हीच मागणी करत आहोत। जवळजवळ 15 दिवसापासून आपण मागणी करत आहोत की बाबा लवकरात लवकर 14वा हप्ता भेटायला पाहिजे आणि 14वा हप्ता जर नाही लवकर टाकला तर या ठिकाणी 15वा हप्ता देखील आम्हाला लवकर आमच्या अकाउंटला टाकावा अशी सरकारकडे आपण विनंती करत आहोत। त्याच बाबा त्याच्यानुसारच बघा एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, टाइम्स नाव मराठीची ही बातमी असणार आहे। तर नेमकी बातमी काय बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये जमा होणार अशा स्वरूपाची बातमी माझी नाहीये, ही बातमी ही टाइम्स नाव मराठीची या ठिकाणी बातमी आली होती। तर या ठिकाणी बघा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता या दिवशी एकत्र मिळण्याची शक्यता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे। टाइम्स नाव मराठीची ही बातमी आहे। तर कोणत्या लाडकी ताईला असं वाटतं की बाबा आता सप्टेंबर महिन्याचा पण हप्ता आम्हाला लगेच भेटायला पाहिजे आणि ज्या लाडक्या ताईला 12वा 13वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांना पण लवकरात लवकर हप्ता वाटप व्हायला पाहिजे असं कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा, कारण की एक महत्त्वाची बातमी देखील तुम्हाला मी सांगणार आहे। ह्या तारखा कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता वाटप होऊ शकतो ह्या पण गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आता बघा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे बघा, तुम्ही वाचू शकता, कारण की लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 2 महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। बघा सरकारने बघा सणासुदीच्या निमित्ताने ह्या गणपतीच्या निमित्ताने असेल किंवा आता उद्या या ठिकाणी लक्ष्मीचं एक या ठिकाणी पूजन होत असतं, त्याच्या गौरी गणपतीचं पूजन होत असतं, त्याच्या निमित्ताने बघा उद्या सोमवार असल्यामुळे उद्या या ठिकाणी हप्ता वाटप व्हायला पाहिजे अशा स्वरूपाची एक मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। टाइम्स नाव मराठीची ही बातमी तुम्हाला दाखवली। आता बघा साम टीव्हीची पण एक बातमी आली आहे बघा, 2 न्यूजपेपरमध्ये 2 टीव्ही चॅनलवर ही बातमी आलेली आहे। साम टीव्हीची काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडकीला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार, या दिवशी खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्याची या ठिकाणी त्यांनी पण शक्यता वर्तवलेली आहे। साम टीव्हीची पण ही बातमी आलेली आहे की बाबा तुम्हाला 3000 रुपये अकाउंटला यायला पाहिजेत, कारण की बघा प्रत्येक वेळेस सरकार काय करायला लागले, हा प्रत्येक महिन्याचा पुढे न्यायला लागले। जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट मध्ये दिला, जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये दिला, नंतर जुलैचा ऑगस्ट मध्ये दिला, आता ऑगस्ट संपून गेलाय, आज संपलाय ऑगस्ट महिना, ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर मध्ये देईल, सप्टेंबरचा हप्ता माहित नाही कधी देणार आहे। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, असं जर होत गेलं तर काय होणार आहे, तर लाडक्या बहिणीचे पैसे कमी होत जाणार आहे आणि बऱ्याच लाडक्या ताई बघा 12व्या हप्त्यातून कमी केले आहेत, बऱ्याच लाडक्या ताई 13व्या हप्त्यामधून कमी केलेल्या आहेत। आता 14व्या हप्त्यामधून अजून किती लाडक्या ताई कमी होतील हे पण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, कारण की पडताळणी मोठ्या स्वरूपात चालू आहे। बऱ्याच अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तुमच्या या ठिकाणी भेटी घेऊन तुमच्या सगळ्या गोष्टी नोंदवत आहेत। त्याचबरोबर काही लाडक्या ताई अंगणवाडी सेविका कॉल करून फोन करून पण तुम्हाला या ठिकाणी माहिती विचारत आहेत। तर एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, कुणाच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का तपासणी करण्यासाठी? आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला कोणाचा फोन वगैरे येऊन तुमची चौकशी केली आहे का? तर बघा जर अंगणवाडी सेविकांच्या अगोदर तुम्ही
जर कोणाचा फोन आला तर त्यांनी तुमची माहिती, आधार कार्ड नंबर एक सांगायचा आहे फक्त आणि तुमचं ॲप्लिकेशन नंबर एक सांगायचं आहे, तुमचं नाव एक सांगायचं आहे. बाकी तुम्हाला या ठिकाणी बँकेचे डिटेल्स त्यांना द्यायचे नाहीत. परत एकदा सांगतो बघा, या ठिकाणी फ्रॉड पण होऊ शकतात. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची बातमी तुम्हाला द्यायलोय, काळजी करू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी डिटेल्समध्ये सांगत आहे. तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो, जर कोणी तुम्हाला OTP मागितला, OTP कुणाला द्यायचा नाही. परत गोष्ट दुसरी सांगतो तुम्हाला, जर कोणी तुम्हाला बँकेचे डिटेल्स विचारले तर बँकेचे डिटेल्स द्यायचे नाही किंवा तुमचे काही जे गोष्टी असतील ज्या बँकेच्या रिलेटेड असतील त्या गोष्टी कोणाला सांगायच्या नाही, OTP कुणाला द्यायचा नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा, कारण या अशा स्वरूपात फ्रॉड भरपूर स्वरूपात होत आहेत आणि तुमचे बँक डिटेल्स घेऊन तुमचे डायरेक्ट पैसे गायब होऊ शकतात. त्याच्यामुळे कोणी जर तुम्हाला फोन करून माहिती विचारत असेल, फक्त आधार कार्ड नंबर तुम्ही सांगू शकता, जास्तीत जास्त आधार कार्ड नंबर सांगायचा आणि फॉर्म जो तुम्ही भरला होता त्याचा फॉर्म भरल्यानंतर तुमचं काय असेल त्याच्यामध्ये एक नंबर तयार होतो बघा, लाडकी बहीण योजनेचा एक नंबर तयार होतो, तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला तेवढा द्यायचा आहे. फक्त बाकी तुम्हाला दुसऱ्या कशा गोष्टी काही द्यायच्या नाहीत आणि नाव वगैरे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकतात. बाकी OTP द्यायचा नाही आहे, आधार कार्ड हे तुमचे बँक डिटेल्स काही त्यांना द्यायचे नाहीत किंवा काहीच या ठिकाणी द्यायचे नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो सावध व्हा, त्या गोष्टी तुम्हाला अगोदरच मी सांगत आहे. त्याच्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर महिना आता चालू होणार आहे. उद्यापासून सप्टेंबर महिना चालू होणार आहे आणि लक्ष्मीपूजन या ठिकाणी आपलं म्हणू शकतो, गौरी पूजन पण असणार आहे आणि याच्या निमित्त तरी सरकारने या ठिकाणी आपल्याला पैसे पाठवायला पाहिजेत. कोणत्या लाडक्याला असं वाटतं की येणाऱ्या या 1 ते 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये सगळ्यांना पटपट तर महत्त्वाची खुशखबर भेटायला पाहिजे आणि लवकर लाडके त्यांच्या अकाउंटला पैसे यायला पाहिजेत. बघा, येणाऱ्या ह्या 3 ते 4 दिवसामध्ये GR येणं खूप अपेक्षित आहे. जर तुमचा GR या 3-4 दिवसामध्ये आला तर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला पुढच्या गोष्टी दिसणार आहेत. बघा, उद्यापासून या ठिकाणी तुम्हाला गुड न्यूज भेटायला सुरुवात होईल लाडके बहिणींनो. 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला चांगल्या स्वरूपाची एक बातमी भेटणार आहे. ही तुम्हाला मी अगोदरच सांगतोय लाडके बहिणींनो, कारण की आपण ज्या गोष्टी सांगतो ते तुम्हाला सगळ्याला माहित आहे. त्याच्यामुळे अजून एक तुम्हाला डेट सांगतो लाडके बहिणींनो, 5 सप्टेंबर पर्यंत सगळ्यांनी थांबायचं आहे. 5 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला चांगली डेट या ठिकाणी 5 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला खुशखबर भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाही. 5 सप्टेंबरला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना शिक्षक दिन आहे आणि दुसरं या ठिकाणी मुस्लिम बांधवाचा पण सण आहे. त्याच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि 6 सप्टेंबरला आपल्या बाप्पांचं विसर्जन आहे. तर ह्या 5 ते 6 तारखेपर्यंत सगळ्याला गुड न्यूज भेटणार, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. पण आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे कोणती? सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता तर लवकर टाकूनच येतील. आता काय महिना संपला त्याच्यामुळे सरकारने तो टाकणारच आहे, पण सप्टेंबर महिनाचा हप्ता ॲडव्हान्समध्ये पाहिजे. कारण की सरकार जर प्रत्येक महिना पुढे घेत गेलं तर काय होणार आहे, बऱ्याच लाडक्या या ठिकाणी रखडल्या जाणार आहेत आणि कुणी ना कुणीतरी या ठिकाणी सरकारला हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. कारण जर आपण या ठिकाणी सगळ्यांनी सपोर्ट नाही केला तर सरकार पुढे ढकलत जाणार आहे आणि पैसे तुम्हाला आजचे उद्याचे परवाचे तेरवा असं करत महिने पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो सगळ्यांनी मिळून एकत्र यायचं आहे, सपोर्ट करायचा आहे आणि मी तुमच्यासाठी बघा पुढाकार घेतला. तुम्ही सगळ्यांनी मिळून सपोर्ट जर केला तर नक्कीच या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो असं वाटत असेल सगळ्याला की 3000 रुपये लवकरात लवकर अकाउंटला यायला पाहिजे. बघा, साम टीव्हीने आपल्याला मदत केलेली आहे, त्याचबरोबर टाइम्स नाव मराठीने पण आपल्याला मदत केलेली आहे. त्यांनी पण या ठिकाणी त्यांच्या परीने बातम्या द्यायला सुरुवात केली आहे की 3000 रुपये अकाउंटला टाकावेत. तर बाकीच्या पण न्यूजपेपरवाल्यांनी, बाकीच्या TV चॅनलवाल्यांनी आणि बाकीच्या युट्यूबर बांधवांनी देखील आपल्याला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि लाडक्या बहिणीने या ठिकाणी मदत करायची आहे. तर लाडक्या बहिणींनो, मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे काय होईल, लाडक्या ताईंपर्यंत हा माहिती पोहोचणार आहे आणि सपोर्ट सगळ्यांनी करायचा आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.